राजीनाम्याची चर्चा तुमची सुरू आहे, नेमकी काय वस्तुस्थिती आहे? काल मुंबईत देखील बैठक पार पडलेली आहे. खरंच राजीनामा तुमच्याकडे मागितलेला आहे का आणि तुम्ही देणार आहे का? आपल्याला स्पष्टपणाने सांगतो की 2 दिवसापासून प्रसारमाध्यमांना मी सांगतोच आहे की अशी कोणतीही चर्चा माझ्या पक्षात नाही आहे. एक गोष्ट, कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही पक्षाकडनं मला कसल्याही प्रकारची सूचना, आदेश किंवा चर्चा राजीनाम्यासंदर्भात झालेली नाही. त्यामुळे चालवल्या गेलेल्या बातम्या किंवा दिल्या जात असलेल्या बातम्या यात कोणतंही तथ्य नाही, सत्यता नाही आहे. केवळ काहीतरी एक कल्पोकल्पित विषय रचून त्याला मालमसाला लावून ते सादर करून कुठेतरी इद्रिस नायकवडींच्याबद्दल नाराजगी आहे पक्षात असं भासवण्याचा, दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. पण असा कोणताही प्रकार माझ्या पक्षात अस्तित्वात नाही आहे. त्यामुळे ह्या चालवल्या गेलेल्या बातम्या ह्या फेक स्वरूपाच्या आहेत, हेच मला म्हणायचं आहे. या चर्चा सुरू आहेत तर मग त्या पक्षातनं झालेल्या आहेत का? आणि काल पक्षाची बैठक देखील तुमची पार पडली आहे, त्यामध्ये या चर्चा झाली आहे का? अजिबात नाही. आमच्या पक्षाची बैठक ही साप्ताहिक बैठक होती. साप्ताहिक बैठक असते. दादांनी एक प्रघात ठेवलेला आहे की आमच्या सर्व आमदारांना आणि मंत्री महोदयांची एक बैठक प्रत्येक आठवड्यात प्रत्येक मंगळवारी दादा घेत होते की जेणेकरून या बैठकीत सर्व आमदारांच्या अडचणी, मंत्री महोदयांना येणाऱ्या अडचणी आणि काही अडलेली कामं असतील तर त्या संबंधीची चर्चा होत होती आणि त्याचे लगेचच एक कृती आराखडा तयार करून त्यानुसार सर्वांना त्यांचे प्रश्न सोडवले जात होते. तो प्रघातला थोडासा खंड पडला होता दादांच्या निधनानंतर. आता तो जो काही कार्यक्रम आहे तो पुन्हा आमचा सुरू झाला आहे. त्यानुसार काल आमची साप्ताहिक बैठक होती आणि त्या बैठकीत याशिवाय ही जी साप्ताहिक बैठकीचा जो अजेंडा असतो त्याशिवाय कोणत्याही विषयाची चर्चा झालेली नाही आहे आणि राजीनामा ह्या विषयाची तर लवलेश पण नाही आहे माझ्या पक्षात.